त्या टोपीवाल्याची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली। एक टोपीवाला होता आणि हा टोपीवाला काय करायचा, टोप्या विणायचा आणि तो टोप्या विणला की तो बाजारात नेऊन विकायचा। एके दिवशी त्याने टोप्या विणल्या त्यांनी त्या टोप्या सर्व पिशवीत भरल्या, सोबत आपली जेवणाचा डबा घेतला, पिशवी घेतली त्यांनी आणि तो शहराकडे निघाला। त्यावेळेस सुविधा काय, गाडीची सुविधा वगैरे काही नव्हती। तो टोप्या घेऊन निघाला। निघतानीमध्ये जंगल लागले, उन्हाचा तडाखा होता आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये तो एका झाडाखाली बसला, जेवण केलं, पाणी प्याला आणि त्याला झोप लागली। तो झोपला, काही कालांतराने तो उठला, तोंडावर पाणी मारलं आणि आपली पिशवी घेऊन तो पुन्हा शहराकडे जाऊ लागला। परंतु त्याने पाहिलं की पिशवी खूप हलकी लागत आहे। त्याने पिशवीत पाहिलं तर टोप्या नव्हती। त्याने इकडं पाहिलं, मागं पाहिलं, टोप्या काय दिसेना। त्याला राग आला, त्याने सहज वर नजर गेली, झाडावर माकडं बसली होती आणि त्या माकडांच्या डोक्यावर टोप्या होत्या। त्याला काय करावं समजेना। त्याने दगड घेतला आणि माकडा दिशेने भिरकवला। माकडाने सुद्धा झाडावरचे फळं जे आहेत ते टोप्याला खाल्ली। एकदा झालं, दोनदा झालं आणि त्याच्या लक्षात आलंय की मी जशी कृती करतोय तशाच पद्धतीने माकडं ही कृती करताय। पण त्याने एक युक्ती लढवली, माकडाच्या दिशेने टोपी अशी केली आणि खाली टाकून दिली। माकडाने सुद्धा टोप्या अशा केल्या आणि खाली टाकल्या। गोष्टीचं तात्पर्य समजलं। माकड त्या टोपीवाल्याने सगळ्या टोप्या घेतल्या, पिशवीत टाकल्या आणि तो निघून गेला। गोष्टीचं तात्पर्य आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। कालांतराने हा टोपीवाला मरून जातो। त्याचा मुलगा हेच काम करतो, तो ही टोप्या विणायचा। एके दिवशी त्याने टोप्या विणल्या आणि त्या टोप्या विणल्यानंतर तो बाजारात दिशेने निघाला। डबा सोबत होता। जंगलातून जात असताना कडाक्याचं ऊन लागलं आणि तो एका झाडाखाली थांबला। झाडाखाली थांबल्यानंतर त्यांनी जेवण केल्यानंतर त्याला झोप लागली। तो झोपल्यानंतर कालांतराने तो उठला, तोंडावर पाणी मारलं, पिशवी घेऊन शहरात दिशेने निघाला। पण त्याला समजलं की या पिशवीत टोप्या नाही। मग त्याने काय केलं, इकडं पाहिलं, मागं पाहिलं, त्याला काय दिसेना। सहज नजर वर गेली, वर माकडं। अरे, माझ्या वडिलांच्या बाबतीत असंच घडलं होतं, मला ही आता काहीतरी युक्ती चालायला लागली। पहिली कृती त्यांनी केली, दगड घेतला, माकडा दिशेने भिरकवला, माकड्या सुद्धा भडक त्याच्या दिशेने भिरकवली। अरे, माझ्या वडिलांच्या बाबतीत तेच झालं होतं, मला ही तसंच करायला लागलं। दुसऱ्या वेळेस परत दगड फेकला, माकडाने परत फेकून आणली। आता बरोबर चालू आहे। आता तिसरा तेव्हा आता टोप्या खाली पडणार आहेत। त्याने माकडाच्या दिशेने असं केलं, टोप्या खाली टाकल्या, परंतु यावेळेस टोप्या खाली आल्या नाही। तुझ्या बापाने जसं तुला सांगितलं होतं, त्यातला शहाणा माकड म्हणला, तुझ्या बापाने जसं तुला सांगितलं होतं की टोप्या खाली पडणार आहे, तसं आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की टोप्या खाली टाकायच्या नाही। याला म्हणतात पहिल्याला टेस, दुसरा शहाणा। या गोष्टीचं तात्पर्य आहे, किसे कहते हैं मील का पत्थर। किसे क्या कहते हैं, मील का पत्थर।